नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर मंडळी, 6 जुलैला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही आहे. ह्या दिवशी मोस्टली सगळ्या जणांचाच उपवास हा असणार आहे. आणि असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीचा उपवास केला तर वर्षात जी 24 एकादशी येतात ते केल्याचं फळ या एका एकादशीच्या उपवासाने मिळतं. बघा, आपण ह्या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीवर, विष्णूच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती किंवा अगदीच काही जर नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून पूजा नक्की करणार आहोत. तर आपण ह्या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा करणार आहोत. म्हणजेच काय की ह्या दिवसापासून किंवा ह्या दिवशी संक्षिप्त भागवत पारायण आपण करणार आहोत. कारण बघा, एकादशी, चतुर्थी, सोमवार आणि अमावस्या या तिथी पितरांना समर्पित असतात. त्यामुळे या दिवशी तरी त्यांची सेवा ही झालीच पाहिजे आणि दक्षिणेला तोंड करून दिवा हा या तिथींच्या दिवशी लागलाच पाहिजे. आता बघा, पितृदोष यावर मी काल एक व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की बघा. पण प्रखर पितृदोष असेल किंवा नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी मी तुम्हाला साधे 2 उपाय सांगणार आहेत. तुम्हाला अगदी ते सोपे आहे, काहीही खर्च नाही आहे. पण तुम्ही जर ते केलं तर वर्षातून एकदाच आषाढी एकादशी येते, त्या दिवशी हा आपल्याला उपाय करायचा आहे. परत तुम्हाला जर हा आत्ता तुम्ही केला नाही तर परत 1 वर्ष तुम्हाला वेट करावं लागणार आहे. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 6 जुलै रविवार संध्याकाळच्या दिवशी साधारण संध्याकाळी 7 किंवा 7:30च्या आत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराच्या जवळपास पिंपळ वृक्ष आहे का तुम्हाला बघून ठेवायचं आहे. अजून 2-3 दिवस आहेत, तर पिंपळ वृक्ष किंवा झाड असेल तरीही चालेल, किंवा जवळ असेल, मंदिराजवळ असेल, आसपास कुठेही असेल तर ते बघून ठेवा. आणि तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी 7:30च्या अगोदर घरातून थोडी तयारी करून घेऊन जायचं आहे. काहीही खर्चिक नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पिण्याचं पाणी घ्या, ॲक्वागार्डचं, नॉर्मल नळाचं पाणी घेऊ नका. एक दिवा तयार करायचा आहे. मग तुम्ही पणती घ्या किंवा मातीची कुठली छोटा दिवा घ्या, काहीही चालेल. दिव्यामध्ये 2 वाती घालायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आता तुम्ही देवाचं तेल घाला, तेल घाला, जे तुम्ही देवाला वापरता ते तेल घाला. तर तुम्हाला आता पिंपळ वृक्षाच्या इथं 7:30च्या अगोदर जायचं आहे. पहिली म्हणजे वृक्षाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ह्या दिव्याचं तोंड जे आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे झालं पाहिजे, म्हणजे दक्षिण दिशेकडे झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय करा, मोबाईलमध्ये जो डिरेक्शन दाखवणारा जो कंपास असतो ते जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घेऊन जावा. तिथं गेल्यानंतर दिशा बघा, म्हणजे तुमची ही सेवा म्हणजे चुकणार नाही आणि त्याचं फळ तुम्हाला 100% मिळेल. तिथं जावा, दिशा बघा त्या कंपासनी. ती जी वात आहे त्या वातेचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला झालं पाहिजे. त्यानंतर छान दिवा तुम्ही प्रज्वलित करा. बघा, पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचाच वास असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून काही चूकमाग झाली असेल किंवा सेवेमध्ये आम्ही काही कुठेही कमी पडलो असेल तर आमच्यावरती रोष ठेवू नका किंवा रागवू नका. आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर, आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे आणि त्यांना सद्गती प्राप्त होऊन दे. आणि जेवढी जमेल तेवढी आमच्या हातातनं तुम्ही तुमची सेवा करून घ्या आणि तुम्ही आमच्या कुटुंबावरती खूप प्रसन्न होऊन आम्हाला कृपा आशीर्वाद द्या, अशी छान तुम्ही त्या दिवशी प्रार्थना करा. बघा, रविवार आहे, अगदी काही गडबड नाही आहे, सुट्टी आहे, त्या दिवशी छान प्रार्थना करा. पिंपळ वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता खूप रात्र झाली असेल, तिथं जर कोणी नसेल तर प्रदक्षिणा घाला, 11 वेळा फक्त जप करा आणि घरी येऊन तुम्ही 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे. तिथून कुठेही जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे. 1 वेळा विष्णू सहस्रनाम तुम्हाला ऐकायचं आहे किंवा घरी म्हणायचं आहे. आणि पितृपीडा निवारण स्तोत्र हे तुम्हाला यूट्यूबला मिळेल किंवा गुगलमध्ये सुद्धा हे मिळून जाईल.
तर हे तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिणेकडे घरात जिथं तुमचं देवघर आहे तिथं जरा आसपास दुसरं आसन घाला. थोडंसं पुढं, अगदी देवघरासमोर नका बसू, तर थोडं बाजूला बसा, एक आसन घाला. त्याच्यानंतर तुमचं तोंड दक्षिण दिशेकडे झालं पाहिजे. त्या दिशेला तोंड करून तुम्ही हे स्तोत्र म्हणायचं आहे. हे तुम्हाला यूट्यूब, गुगल कुठंही मिळून जाईल. अगदी छोटं आहे, एक 5 ते 10 मिनटं लागतात. पण ह्या दिवशी हे स्तोत्र वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा काय आहे ना, पितरांचा जर आशीर्वाद जर आपल्यावर असेल किंवा जर आपली पितरं जर खुश असतील तर आपली सगळी कामे होतात. काही अडचणी येत नाही, अडथळे येत नाही किंवा काहीही तुम्हाला असं खूप वेळ किंवा विलंब लागत नाही तुमच्या कामामध्ये. पण त्यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर नसेल तर मग काय विचारू नका, काय होतं ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. तर आता ह्या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे गाईला चारा घालायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घालू शकता किंवा तुम्ही एक काम करू शकता, घरातनं एक चपाती, त्यावर थोडंसं तूप, गूळ आणि हरभऱ्याची डाळ असं घेऊन तुम्ही गाईला हा घास देऊ शकता. बघा गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. त्यामुळे आपण त्या दिवशीपासून गोपद्म रांगोळीचं व्रतसुद्धा करणार आहे किंवा घालायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे ह्या दिवशी गाईला चारा देणं किंवा गाईला घास देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे सगळं केल्यामुळे पितृदोष कमी होऊन तुम्हाला वर्षभरामध्ये त्याचे फळ किंवा त्याचे अनुभव तुम्हाला दिसू लागतील. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला हे 2 उपाय नक्कीच करायचे आहेत. बघा अगदी साधे सोपे आहेत. रविवार आहे, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा, पण ह्याचं महत्त्व आणि ह्याचं फळ तेवढंच आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.